नमस्कार मित्रांनो, संकल्प वर्धीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तरी मित्रांनो, ज्यांनी कोणी आधीचे आपले व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी आपले व्हिडिओ पाहून घ्या आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडा. आता दिलेल्या 4 पैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तो पहिला ऑप्शन बघा, परभणी आणि वर्धा जिल्ह्यात सेलू या समान नावाचा तालुका आहे. बीड व वर्धा जिल्ह्यात आष्टी या समान नावाचा तालुका आहे. सर्व विधाने योग्य आहेत. वाशिम व वर्धा जिल्ह्यात कारंजा या समान नावाचा तालुका आहे. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सर्व विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल, कारण हे तिन्ही विधाने जे आहेत ती योग्य आहेत. दुसरा प्रश्न बघा, ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन बघा, ब जीवनसत्व, के जीवनसत्व, अ जीवनसत्व यापैकी नाही. तर ॲनेमिया हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ॲनेमिया ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तिसरा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता दिलेल्या 2 पैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. पहिला ऑप्शन बघा, व्हीआयपी चे पूर्ण रूप व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन असे आहे. दुसरा ऑप्शन बघा, USA चे पूर्ण रूप युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असे आहे. मित्रांनो, ऑप्शन बघून घ्या. दोन्ही विधाने चूक, विधान 2 बरोबर, विधान 1 बरोबर आणि दोन्ही विधाने बरोबर. तर मित्रांनो, हे दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. व्हीआयपी चे पूर्ण रूप आहे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन आणि USA चे पूर्ण रूप आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मित्रांनो, चौथा प्रश्न बघा, महाराष्ट्र धर्म विनोबा भावे तर द हिंदू प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो, महाराष्ट्र धर्माशी संबंधित कोण आहे? विनोबा भावे. तर द हिंदूची संबंधित कोण? ऑप्शन बघा, सुब्रमण्यम अय्यर, मोतीलाल नेहरू, लाला हरदयाळ, भाऊ महाजन. तर द हिंदूची संबंधित आहे सुब्रमण्यम अय्यर. लक्षात राहू द्या, सुब्रमण्यम अय्यर. पाचवा प्रश्न बघा, संत एकनाथ यांचे जन्मस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील टिंबटिंब हे आहे. संत एकनाथांचे जन्मस्थळ संभाजीनगर जिल्ह्यातील टिंबटिंब हे आहे. ऑप्शन बघा, गंगापूर, पैठण, आपेगाव आणि कन्नड. तर संत एकनाथांचे जन्मस्थळ जे आहे ते संभाजीनगर मधील पैठण या ठिकाणचे आहे. लक्षात राहू द्या, संभाजीनगर मधील पैठण. 6वा प्रश्न बघा, ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष टिंबटिंब असतात. तर ग्रामसभेची जी बैठक होती त्याचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन बघा, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि यापैकी नाही. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष असतात सरपंच. लक्षात राहू द्या, कोण असतं ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष? तर सरपंच. 7वा प्रश्न बघा, चुकीचा पर्याय निवडा. आता दिलेल्या 4 पैकी तुम्हाला काय करायचं आहे? चुकीचा पर्याय निवडायचा आहे. बघा, अभिनव भारत स्वामी विवेकानंद, नवजवान भारत सभा भगतसिंग, मित्रमेळा सावरकर बंधू आणि सर्व पर्याय बरोबर. तर मित्रांनो, यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर अभिनव भारत स्वामी विवेकानंद ही 2 नंबरची जोडी जी आहे ती आपली चुकीची जोडी आहे. 8वा प्रश्न बघा, नीती आयोग. आता नीती आयोगाचा तुम्हाला पूर्ण रूप काय आहे? तो पहिला ऑप्शन बघा, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल एजन्सी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडियन्स. तर मित्रांनो, यापैकी बरोबर कोणता आहे? तर 2 नंबरची नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही नीती आयोगाची फुल फॉर्म आहे. 9वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात? आता महाराष्ट्रातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात? तर मित्रांनो, ऑप्शन बघा, 45, 48, 51 आणि 54. तर मित्रांनो, महाराष्ट्रातून 48 सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात. किती? 48 सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात आणि राज्यसभेवर 19 सदस्य निवडून दिले जातात. 48 लोकसभेवर आणि 19 राज्यसभेवर. 10वा प्रश्न बघा, अकोला जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. आता अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कोणते किल्ले आहेत? ऑप्शन बघा, नरनाळा आणि बाळापूर, वसई आणि अर्नाळा, राजगड आणि मल्हारगड, वैरागड आणि सुरजागड. अकोला जिल्ह्यात फॉर्म भरणाऱ्यांसाठी महत्वाचा असा प्रश्न. तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यात असणारे किल्ले आहेत नरनाळा आणि बाळापूर. नरनाळा आणि बाळापूर. 11वा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली
तांब्याची जी नाणी होती ती कोणती होती? ऑप्शन बघा, अंका, शिवराई, दाम आणि होन. तर मित्रांनो, तांब्याची नाणी होती शिवराई, लक्षात राहू द्या. कोणती नाणी होती? शिवराई. 12वा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारे प्रथम मराठी भाषिक कोण? भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारे प्रथम मराठी भाषिक कोण? असं बघा, लोकमान्य टिळक, शंकरराव देव, नारायण चांदवरकर आणि गोपाळकृष्ण गोखले. तर भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारे प्रथम मराठी भाषिक आहेत नारायण चांदावरकर. लक्षात राहू द्या, नारायण चांदावरकर. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन आपले बरोबर येणार आहे. 13वा प्रश्न बघा, सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जातात? आता सणांचे शहर आणि त्यांची प्रसिद्धी हा एक टॉपिक तुमचा क्लिअर पाहिजे. तर मित्रांनो, सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? यापैकी नाही मदुराई, अजमेर आणि माउंट अबू. तर मित्रांनो, सणांचे शहर म्हणून मदुराईला ओळखले जाते. सणांचे शहर म्हणून मदुराई या शहराला ओळखले जाते. मित्रांनो, या घटकावर आपण एक व्हिडिओ घेऊया. मित्रांनो, 14वा प्रश्न बघा, पानिपत हे ऐतिहासिक लढाईमध्ये गाजलेले शहर भारतातील कोणत्या राज्यात आहे? आता पानिपतची लढाई तुम्हाला सर्वांना माहिती, पण ते पानिपत हे ठिकाण सध्या भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघा, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. तर पानिपत हे ऐतिहासिक लढाईचे गाजलेले शहर जे आहे ते हरियाणा राज्यात आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. 15वा प्रश्न बघा, भारतात 28 घटक राज्य आणि टिंबटिंब केंद्रशासित प्रदेश आहेत. तर मित्रांनो, ऑप्शन बघा 9, 8, 7 आणि 10. हा कॉमन प्रश्न आणि तुम्हाला जमलाच पाहिजे. तर भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. किती? 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 16वा प्रश्न बघा, संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली आहे? संभाजीनगर जिल्ह्यात ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न, जिल्ह्यातील बहुतांश मृदा कोणत्या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली आहे? ग्रॅनाइट, बेसाल्ट, प्युमिस यापैकी नाही. तर मित्रांनो, बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली आहे. 17वा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता 4 पैकी तुम्हाला काय करायची? एक योग्य विधान निवडायचे आहे. पहिला ऑप्शन बघा, भारताची वाईन राजधानी मुंबईला म्हटले जाते. आता भारताची वाईन राजधानी मुंबईला म्हटले जाते का? भारताची वाईन राजधानी पुणे जिल्ह्याला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. आणि दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे भारताची वाईन राजधानी जी आहे ती नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. भारताची वाईन राजधानी कोणाला म्हटले जाते? तर नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. कारण सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन करणारे जिल्हा जर म्हटलं महाराष्ट्रातील तर तो नाशिक जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी वाईन सुद्धा तयार केली जाते. त्यामुळे भारताची वाईन राजधानी नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. 18वा प्रश्न बघा, टिंबटिंब ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. आता सातारा जिल्ह्यात ज्यांचा कोणाचा फॉर्म असेल त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न. तर मित्रांनो, सीना, मुळा, कोयना आणि कृष्णा. तर मित्रांनो, कृष्णा ही जी नदी आहे ती सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. 19वा प्रश्न बघा, नीती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? हा महत्वाचा प्रश्न. नीती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन बघा, पुणे, मुंबई, गुजरात आणि दिल्ली. तर नीती आयोगाचे जे मुख्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात राहू द्या, कोणत्या ठिकाणी आहे नीती आयोगाचे मुख्यालय? तर दिल्ली या ठिकाणी आहे. 20वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होतो? आता राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश होतो? कोणत्या भाषेचा समावेश होतो? ऑप्शन बघा, इंग्रजी, नेपाळी, कोकणी आणि संस्कृत. तर भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये इंग्रजी या भाषेचा समावेश होतो. लक्षात राहू द्या, इंग्रजी भाषेचा समावेश होतो. तर मित्रांनो, आजचे हे होते 20 प्रश्न. तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.